हा तिकडे असता व्यांशू. आमच्या आगरी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शुभ प्रभात. आज आहे श्रावणी सोमवार, पहिला सोमवार आहे. तर तुम्ही बघू शकता असं बारीक बारीक पाऊस आज. आणि आज आपण बनवणार आहोत पातोऱ्या. आलू वड्या तुमच्या बोलता ते माहीत नाही. आम्ही पातोऱ्यांची पानं बोलता, कोणी आलू वड्या बोलता आणि कोणी कसा जास्त करून याच बोलता ना आलू वड्या. आमच्या आगरी भाषेत पातोऱ्या बोलतात. तर आज बघू आपण पातोऱ्या. तर आज पातोऱ्याची रेसिपी बोललेलं नाही का तुम्हाला दाखवीन पातोऱ्यांची रेसिपी. तर आज बघू म्हणजे एकदम म्हणजे पूर्णपणे असं दाखवून काय नाही सोपं. तर मी असेच 2-3 मुलट्या म्हणजे लावलेल्या. ते दुसरी असतात पानं आमच्याशी बारीक पानं, ती 12 महिने असतात. पण हे पावसाला मी पहिल्यांदाच लावल्या. तर मस्त आल्या बघा. फेकलेल्या म्हणजे जास्त मेहनत पण नाही केली तरी आपाप आल्या. तर पुढच्या वर्षी भरपूर लावीन. तर चला मग आता पानं फुडून घेऊ सगळी. तर बारीक बारीक पाऊस होतं तर खूप बाहेर जायला डिझाईन अखेर तसं जरा नंतर या करताना तिथं साफून आतमध्ये मोठा गेले. म्हणजे आम्ही केली साफसफाई याची रस्त्यामध्ये केली. आता इकडं अख्खाच साफसफाई म्हणजे जर असं बोलला तर अख्खा याच होता. अख्खा टेपच आहे, शेतच नव्हतं पण आपला नाही. म्हणजे तरी पण आम्ही करता म्हणजे साफसफाई. त्या काही नाही साफसफाई कुठली पण कोणी पण केली काही नाही. तर चला मग आता मस्त पानांची पातोऱ्या बनवू. आता आपण तोडू पातोऱ्यांची पानं. शिंगांचा आमचा भर संपले, येतील नंतर. तोडलेलं आम्ही अख्खं परत आलं. बघू शकता तुम्ही आमची घरची पानं म्हणून पातोऱ्यांची किती मस्त ना. म्हणजे मला तोडूशच नव्हतं वाटत. तर दारण मस्त शोभून दिसत. पण जाऊन बोल तोडले आता. म्हणजे जास्त नाही मी लावली म्हणून मी अशी करता. जास्त तर पाठीमागं नंतर लाईट मला पाय दुखत होता ना. मग यांना नाही जास्त भाजीपाला लावला. या असेच फेकलेल्या त्यांना काहीच मेहनत नाही तरी पण मस्त झाल्या. तर तोडला येतं तर चांगला नाही वाटत म्हणायचं. हे थोडंसं असंच प्रिंट या केलं तर मस्त पानं आली. आणि आपला गावठी बिड्डा तर जास्तच म्हणजे त्याला मोड आला. आपला गावठी बिड्डा. तर पातोरी आणि बिड्ड्याची रेसिपी मी दाखवणार आहोत एकदम सरळ आणि सोप्या भाषेत. तर सगळ्यांना जमल. त्यासाठी आपल्याला कढीपत्ता पण आणायचा आपला. तर इथं कढीपत्ता तो आता खाला. कढीपत्ता आणलाच नाही आता परत जायला. तो ना मी तोडला असा कढीपत्ता होता मस्त. पण जाऊन दे आपल्या भाजीपुरती भेटला पण चालतो. म्हटलं जुईचा मस्त झाली. जुई तिकडे कल्याणला जामच भारी झाले. जुईची वेळेला तर अशी झाडावर सोडली. बाई तुटली मस्त वरती काढलेली तुटली ती पावसामुळे. असंच बाबा इथे चिरा पण आहे ना. कढीपत्ता पाठीमागे जाम भारी झाली. आता कोण जाईल ती फुटल मस्त नंतर. ही पानं मस्त मी पण मस्त म्हणजे पण ही नंतर होती. ही वर्ष बसतात. आता योच कढीपत्ता घ्या. पाठीमागं मस्त झालं कढीपत्ता. चिचेचा पाला बांधून बघू शकता काय जसं पेरले. इकडे स्वच्छ आहे. पावसाळची तसाच आपला तिथे पण टाकलेला परत तसाच आपला कढीपत्ता आणि आपला गावठी बिड्डा.
पहिले आपण बघणार आहोत याची रेसिपी बिड्ड्याची. तेल असं टाकून द्यायचा, त्यात कांदा टाकायचा. एकदम सोपी पद्धत आहे, कोणी पण बनवू शकतं. बिड्ड्याला जरा कमी टाकायचा, म्हणजे आवसा टाकलेला तर केवढा झाला, थोडासा टाकलेला थोडा झाला. आता ही वाटणामध्ये आपण खोबरा, मिरची, अद्रक, लसूण, जिरा घेतले, म्हणजे मिक्स करून घ्यायचं वाटण बनायचा. मग त्याच्यानंच आपण म्हणजे वाटण थोडं टाकायचं. आपण आता कुकरमध्ये बनवणार आहोत ना, मग त्याच्यानंच टाकायचा. आणि मग आता चवीपुरतं आपण मीठ टाकायचं, म्हणजे आपल्या अंदाजे चवीपुरतं मीठ ना. थोडासा टमाटा टाकायचा, टमाटा असं कापून टाकायचा. आणि मग पाणी टाकून कुकरला लावू आणि 1-2 शिट्ट्या घेऊ. आणि मग वाटण जर आपल्याला वाटण कमी आहे तर थोडंसं अजून टाकू. म्हणजे श्रावण महिन्यानंतर आगरी लोकांचा बिड्डा ना पातोऱ्या असल्यानं मग मस्त म्हणजे जेवण ना. एक आपला पापड ते उन्हाळ्यानंच बनवतात, पापड ना लोणचा. मग ते असतंच म्हणजे प्रत्येक घरात आमच्या आगरी लोकांच्या, म्हणजे तुम्हाला भेटेलच असा. मग आता आपण पाणी टाकून म्हणजे शिजायला ठेवू. आणि मग बघू आपला बिड्डा कसा होतं. आणि वरची थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची, मस्त लागतं. तर आता बघू शिजायला ठेवू. 2-3 शिट्ट्या घेऊ. जरा फेन झाला ना मग बिड्डा मस्त लागतो. आपल्याला वाटलं ना जरा पातळ झाले तर मग थोडा तांदळाचं पीठ असं वरवरचे भुरभुरताना असा म्हणजे लावताना थोडंसं वरचे जसं पातळ टाकताना थोडा जाड होता अजून. हे पातळ झाल्यावरच असं करायचा. तर तुम्ही बघू शकता असा आपला वालाचा बिड्डा आगरी पद्धतीने तयार झालेला आहे. तर तुम्ही पण ट्राय करा, मस्त लागतं. तर चला आता आपण बनवूया पातोऱ्या. तर आपला बिड्डा झालेला आहे, आता आपण बनवणार आहोत पातोड्या. तर चला त्या पण एकदम सोप्या. तर पहिले ते शिरा असतात ते दाबून घ्यायचे अशा ना. तर आता आमच्या शाळेत वाटून घ्यायचं. तर आता या साहित्य बघूया. तर बेसन पीठ घेतले, आपला तांदळाचं पीठ घेतले, तीळ घेतले आणि थोडंसं तीळ. इथं मसाला, हळद, मसाला, हे मीठ आहे आपल्या चवीनुसार. आणि आपला वाटण आहे, अद्रक, मिरची, लसूण वाटण आहे. थोडासा लिंबाचा नाही तर चिंचेचं पाणी घ्यायचं, म्हणजे खकवत नाही असा. तर असं लावून घ्यायचं पातोड्यांचं. असं बघ ना सोपी पद्धत. झालं, चल एक मोठा बनवूया. असं लावायचं. पुढच्या वर्षी लावीन पानं मस्त जास्त. एकच बनवू ते की दाखवतेस. मग सगळी पानं म्हणजे एकावर पहिले एक आचराचा, नंतर त्याच्यावर दुसरा, नंतर बेसन पीठ असं थर लावायचं आपलं.
तर आमची म्हणजे होती ना आमची आजी, ती जाम भारी पातोऱ्या बनवायची अशी. तिच्या आजच्या पातोऱ्या आम्हाला जाम पटाच्या. तर तिचंच बघून अशी मी शिकलो आमच्या बच्या. ती अशीच पातोऱ्या बनवायची. म्हणजे मी घरी नाही शिकलो सगळा, मी पण तिचं बघून अशी शिकलो मी. आता पुढच्या वर्षी पक्की पानं लावीन मी. तर तुम्ही बघू शकता किती मस्त लोंढा झालेला आपला. आता 7:30ला नक्की आहे का जेवायला? मध्ये येते तिला पाठवून. तुला पण पान आणू का केलीचा? छोट्या पोरगांना छोटा पान देतो. पहिल्या वर्षी आता छोटा होता ना, त्याला आऊच्या पानांना मी जेवायला द्यायचं. छोटूसा एकदम असा. तर थांब जरा लांबची. तर तुम्ही बघू शकता आपला पातोऱ्यांचा लोंढा झालेला. तर आता हे उखरट ठेवू. तर सिंपल पद्धतीने आपला झालेला आहे पातोरीचा लोंढा. आता हे ठेवायचा उकराला 20 मिनटं. म्हणजे त्या उकरट ठेवायचा. असा उकरल्यावर मग असं होतं. आणि त्याच्यामुळं पातोऱ्यांचं असं काप करून तळून घ्यायचा. तर आपल्या पातोऱ्या झालेल्या आहे बघू शकता आतमध्ये असं. आणि आता तलाच्या ना खायच्या अशा प्रकारे. आता मग तव्यान तेल टाकून मंद म्हणजे बारीक गॅस करून उलट पालट करायच्या. आणि झाल्या मग आपल्या पातोऱ्या एकदम म्हणजे खुसखुशीत अशा तलाच्या. कच्च्या नाही ठेवायच्या. तर आपण चला मग दोन्ही साईडचे म्हणजे आलटी पलटी करायच्या त्यांना. आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा. सोपं आहे. जय अग्री कोली.